नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ सर्वांना. व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. खूप छान आहे. चला, एक भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये आपल्याला हे बटाटे स्वच्छ असे धुवून घ्यायचे. बटाट्यांना माती असते, थोडीफार अशी धूळ असते, कचरा असतो, तर स्वच्छ बटाटे धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर आपल्याला बटाटे कुकरमध्ये ठेवून घ्यायचे. एक वाटी भरून फ्रेश वाटाणा घेतलेला आहे, तो पण आपल्याला असा ठेवायचा, म्हणजे आपल्याला डबल काम होत नाही. थोडंसं पाणी घातलेलं आहे, जास्त नाही घालायचं. मटरमध्ये पण अगदी थोडंसं 1 चमचा पाणी घातलेलं आहे. थोडंसं मीठ घालून घेऊ कुकरमध्ये. वाटाण्यांमध्ये पण थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे. 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आपला कुकर होतोय तोपर्यंत आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. आता मी नेहमी बाहेरच्या गिरणीतून दळून आणते, म्हणून मी पीठ नेहमी चाळूनच घेते. आणि चाळूनच घ्या तुम्ही, याच्यामध्ये बघू शकता कचरा असा निघतो. म्हणून तुमची घरची स्वतःची गिरणी असेल तर नाही चाळलं तरी पण चालेल. आपल्याला आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तेल वगैरे काहीच घालायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे. लगेच जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. नॉर्मल साधं पाणी घेतलेलं आहे, थंड. पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. एकदम घट्टसर पीठ मळायचं नाही, थोडंसं सैलसरच मळून घ्यायचं. पीठ मळून झालेलं आहे. एक भांड्यामध्ये ठेवू आणि झाकून ठेवते जरा वेळ. कुकर पण थंड झालेला आहे आपला, तो पण बघू आपण. बटाटे आणि वाटाणे ताटात काढून घ्यायचे. बटाट्याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. बटाटे जास्त पण उकडायचे नाही, एकदम असं त्याचं गाळ होईल असं, किंवा मग एकदमच कच्चे ठेवायचे नाही. सगळ्या बटाट्यांचं साल काढायचं आहे आपल्याला. वाटाणा आहे ना, तो ताटामध्ये ओतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे वाटाणा पण खूप छान शिजलेला आहे. हे बघा, खूप सॉफ्ट झालेलं आहे. पाणी पण सगळं त्याच्यातलं आटलेलं आहे भांड्यातलं. थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे वाटाणा, आणि खूप छान शिजलेला आहे, बघू शकता. 1च चमचा पाणी घातलं तर, आणि चिमूटभर मीठ घातलेलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला बटाटे ना किसणीवर किसून घ्यायचे, म्हणजे त्याच्या गाठी वगैरे राहती नाही. एकसारखा तो सगळा बटाटा स्मॅश होतो. सगळे बटाटे किसून झालेले. अजून पौष्टिक होण्यासाठी इथे आपला पदार्थ भरपूर अशी मेथीची भाजी घातलेली आहे, स्वच्छ धुवून बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. लसूण, आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. लसूण आणि आलं एकदम बारीक चिरून घेतलेले, मिरची बारीक चिरलेली आहे, ती पण घालायची. तुमच्या आवडीनुसार घाला हिरवी मिरची. कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवायचा आहे, म्हणून आपल्याला याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे. हळद घालून घेतलेली आहे. मॅगीचं 1 पॅकेट घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचंय. बटाटा एकदम जास्त शिजवू नका, नाहीतर आपलं हे स्टफिंग एकदम सैल होईल. हाताने छान मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता गोळा तयार झालेला आहे.
छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे, म्हणजे आपल्याला वेळ कमी लागतो पुढे. सगळे बनवून घेतलेले आहे, बघू शकता ह्या पद्धतीने. आपलं कणिक पण छान असं भिजलेलं आहे, बघू आपण. हे बघा, अजिबात तेलाचा तुपाचा वापर करायचा नाही जास्त. नंतर आपण तूप पुढे वापरणार आहोत. या पिठाचे पण असे छोटे छोटे बॉल किंवा गोळे बनवून घ्यायचे, म्हणजे आपलं काम लवकर होतं. किंवा मग हा आपल्याला पिठाचा गोळा बनवोपर्यंत आपला गॅस पण वाया जात नाही. आता आपण इथे बघा एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. कोरडं पीठ लावायचे त्याला, थोडंसं गव्हाचंच पीठ घेतलेलं इथे. जशी आपण पुरणाची पोळी बनवतो किंवा पारी बनवतो तशीच इथे वाटी बनवून घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला आता जे आपण स्टफिंग तयार केलंय तो बॉल किंवा तो उंडा याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे. छान बंद करायचं आहे. पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे, बघू शकता. थोडंसं पीठ वरती आलं तर ते काढून घ्यायचं किंवा तिथले तिथं दाबून द्यायचं. अजून त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊ. कोरडं पीठ पण सारखं सारखं लावायचं नाही. चपाती असो किंवा पराठा असो, कोरड्या पिठाने पण आपली चपाती पराठा कडक होण्याची शक्यता असते. एकदाच पीठ लावायचं इथे कोरडं. चला, आपल्याला छान लाटून घ्यायचंय. आता तुम्हाला सांगते, आज आपण काय बनवणार आहोत ते सांगितलंच नाही. आज आपण इथे बघा मटार आलू मेथी पराठा बनवतोय, खूप छान असा. अजिबात कुठे बघा फाटला नाहीये. चला, तवा पण आपला गरम झालेला आहे. तव्यावरती पराठा घालून घेऊ. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. आता आपल्याला इथे उलट्या केल्यानंतर गॅस कमी करायचा आहे. बाजूनं मस्त गावरान साजूक तूप भरपूर असं. चला, गॅस कमी ठेवायचा आता आणि छान भाजून घ्यायचा. थोडासा वेळ द्यायचा भाजायला, कारण का आपण बटाटा आणि वाटाणा उकडलेला आहे, शिजवलेला आहे. मेथीची भाजी शिजवलेली नाहीये, तर ती छान अशी शिजली गेली पाहिजे किंवा वाफली गेली पाहिजे. छान कडेला पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि कलर पण सुंदर आला पाहिजे. खूप सॉफ्ट होतात. तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता. अजिबात कडक होती नाही, वातड होती नाही. तुम्ही ट्राय करा एकदा. हे बघा, सगळ्या बाजूनं सुंदर असा कलर आलेला आहे आणि खूप छान पण झालेला आहे. ताटामध्ये काढून घेते. दुसरा पण लगेच बनवून दाखवते परत. हे बघा, आपलं पीठ एवढं सुंदर झालेलं आहे, अजिबात आपल्या हाताला चिपकून बसत नाही. आता हे माझं घरच्याच गव्हाचं पीठ आहे, घरचेच गहू आहे. चला, दुसरा पण याच पद्धतीने छान असं भरून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. तर इथे तुम्हाला पीठ काढायचं नसेल तर तिथले तिथं दाबून द्यायचं. छान सगळ्या बाजूंना हे बघा स्टफिंग गेलं पाहिजे. ह्या पद्धतीने करायचं असं, म्हणजे खाण्यासाठी पण मग पराठा छान लागतो. परत थोडंसं कोरडं पीठ एकदाच लावायचं. चला, आपण आता इथे पराठा छान असा लाटून घेऊ. सगळ्या बाजूनं सारखाच लाटायचा, जाड बारीक नाही करायचा. लाटून झालेला आहे, बघू शकता. अजिबात फुटणार पण नाही, फाटणार पण नाही. सुंदर इथे आपले पराठे तयार होतात. तव्यावरती टाकून घेऊ. लगेच आपल्याला उलटा करायचा आहे. गॅस आता पहिलेच थोडासा मोठा ठेवायचा. तूप घालून घ्यायचं. आता आपल्याला गॅस कमी करायचा.
इथे आपल्याला जरा वेळ द्यायचा भाजण्यासाठी आणि छान असं तूप घालून पराठा भाजून घ्यायचा. कलर पण सुंदर आला पाहिजे, दिसायला पण सुंदर दिसले पाहिजे. चला, सगळे पराठे ह्याच पद्धतीने करून घेते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. सगळे पराठे तयार झालेले आहे. चला, व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितल्याबद्दल खरंच मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.